उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये एका महिला सावकाराच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून या सावकारीच्या माध्यमातून अनेक अवैध धंदे किंवा एकंदरीतच अनेकांना त्रास देण्याचे प्रकार मात्र कमी होताना दिसत नाहीयेत आणि या प्रकरणांच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या घटना घडत आहेत। पण या उत्तर सोलापूर तालुक्यात चक्क महिला सावकाराच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय। उत्तर सोलापूर तालुक्यातील हगलूर या गावात बेकायदेशीरपणे सावकारी करणाऱ्या महिलेविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात उपनिबंधक कार्यालयाने गुन्हा दाखल केला आहे। राणी मोहन जाधव राहणार हगलूर तालुका उत्तर सोलापूर असे त्या महिला सावकाराचे नाव आहे। सावकारांचा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड आणि सावकारांचा सहाय्यक निबंधक तथा सहाय्यक निबंधक दत्तात्रय भंवर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख PR संकत, सहाय्यक AS पुजारी, सहाय्यक विक्रम गौड, SB कासार यांच्या पथकाने कार्यवाही केली। अर्जदार समर्थ दशरथ शिंदे यांची तक्रार अर्जानुसार मौजे हगलूर तालुका उत्तर सोलापूर येथे अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या राणी मोहन जाधव यांची हगलूर येथील घराची 7 एप्रिल 2025 रोजी झडती घेऊन अवैध सावकारीच्या अनुषंगाने घरामध्ये तक्रारदार यांचे वडील कैलासवासी दशरथ दिगंबर शिंदे यांनी लिहून दिलेले 50 रुपयाचे 2 स्टॅम्प पेपर, व्याजाच्या नोंदी असलेल्या नोंदवह्या आदी दस्तऐवज आढळून आल्याने राणी मोहन जाधव हे वैध अनुज्ञप्तीशिवाय सावकारी व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले। त्यांच्यावर महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 चे कलम 39 व 41 अन्वये सोलापूर तालुका पोलीस स्टेशन येथे 7 एप्रिल 2025 रोजी PR संकत मुख्य लिपिक यांनी शासकीय फिर्याद दाखल केली आहे।